My dear friends, my dear students, now we are practicing simple present tense again. Yes, simple present tense. Yes, आपलं जे सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं ते सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं असतं. सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि उर्वरित भाग. ठीक आहे. एस प्लस व्ही प्लस ओ. व्हीच्या सोबत काय असतं आपलं सपोर्टिंग वर्ब असतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि डज या सपोर्टिंग वर्बचा हेल्पिंग वर्डचा वापर करतो. डू आणि डज केव्हा वापरायचं आहे तुम्हाला माहित आहे. हा आय आणि व्ही सोबत काय घेतो आपण डू. हा यू आणि दे सोबत आपण काय घेतो डू. पण जर ही शी इट एक वचनी करता असेल, गोपाल असेल, श्याम असेल, रमेश असेल, वामन असेल, सचिन असेल, विराट असेल तर आपण डज घेतो. आणि ऍज अ सपोर्टिंग वर्ब आणि क्रियापदाचं कोणतं रूप घेतो पहिलं. ओके. जर एक वचनी करता असेल तर आपण क्रियापदाला काय लावतो, क्रियापदाला आपण यस लावतो किंवा इयस प्रत्यय लावतो. ओके. आणि सपोर्टिंग वर्ब कोणतं घेतो डज. मी आधीच सांगितलेलं आहे. बघा इंग्रजी ग्रामर जेवढं पक्क राहील तेवढी तुमची स्कोरिंग चांगली होईल. तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रॅमॅटिकली चांगलं लिहू शकाल. तर ग्रामरवर फोकस करा. ओके. सिंपल टेन्स मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. आपली प्रॅक्टिस चालू आहे. आपण काही वाक्य घेतलेले आहे, ते वाक्य कसे आहे कोणते आहे बघूया. आपण आपला नेहमीचा फॉर्म्युला एका वाक्याची 4 वाक्य करणे, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह हे सुद्धा बघणार आहोत. तर बघा पहिलं वाक्य, ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. तो नियमितपणे क्लासला उपस्थित राहतो. ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. तो नियमितपणे क्लासला उपस्थित राहतो. अटेंड क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला यस लागलाय कारण की सब्जेक्ट कोण आहे एक वचनी करता आहे म्हणजे कोण आहे ही आहे. ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. याचं निगेटिव्ह कसं येईल, ही डज नॉट अटेंड द क्लास रेग्युलरली. प्रश्न कसा होईल इंट्रोगेटिव्ह, डज ही अटेंड द क्लास रेग्युलरली. आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, डज ही नॉट अटेंड द क्लास रेग्युलरली क्वेश्चन मार्क. ओके. फर्स्ट सेंटेन्स कंप्लीट. ही अटेंड द क्लास, ही अटेंड्स, अटेंडला का लागला यस, ही अटेंड्स द क्लास रेग्युलरली. तो नियमितपणे वर्गाला उपस्थित राहतो. सेकंड नंबर, शी वेट्स फॉर द बस डेली. ती दररोज बसची वाट पाहते. शी वेट्स फॉर द बस डेली. ती दररोज बसची वाट पाहते. वेटला का लागलाय यस कारण एक वचनी करता आहे शी. शी वेट्स फॉर द बस डेली. ती दररोज बसची वाट पाहते. निगेटिव्ह कसं होईल, शी डज नॉट वेट फॉर द बस डेली. आता जसं डज घेतल्याबरोबर यस काय होऊन जाईल निघून जाईल. शी डज नॉट वेट फॉर द, शी डज नॉट वेट फॉर द बस डेली. इंट्रोगेटिव्ह, डज शी वेट फॉर द बस डेली क्वेश्चन मार्क. डज शी वेट फॉर द बस डेली क्वेश्चन मार्क. काय ती दररोज बसची वाट पाहते. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह नाउ. डज शी नॉट वेट फॉर द बस डेली क्वेश्चन मार्क अगेन. डज शी नॉट वेट फॉर द बस डेली. काय ती दररोज बसची वाट पाहत नाही क्वेश्चन मार्क. थर्ड वन, वामन ऑपरेट्स द मशीन प्रॉपरली. वामन मशीन योग्य पद्धतीने हाताळतो. वामन मशीन योग्य पद्धतीने हाताळतो. ओके. ऑपरेट क्रियापदाचं पहिलं रूप. वामन एक वचनी करताय म्हणून काय आलं यस. वामन ऑपरेट्स द मशीन. वामन ऑपरेट्स द मशीन प्रॉपरली. वामन मशीन यंत्र, मशीन म्हणजे यंत्र. वामन यंत्र प्रॉपरली म्हणजे योग्य पद्धतीने काळजीने. वामन ऑपरेट्स द मशीन प्रॉपरली. वामन योग्य पद्धतीने यंत्र हाताळतो. आता निगेटिव्ह कसं होईल, वामन डज नॉट ऑपरेट्स द मशीन प्रॉपरली. आणि इंट्रोगेटिव्ह, काय वामन योग्य पद्धतीने मशीन हाताळत नाही. डज वामन नॉट ऑपरेट द मशीन प्रॉपरली. आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह कसं होईल, डज वामन नॉट ऑपरेट द मशीन प्रॉपरली क्वेश्चन मार्क. सरिता विजिट्स द ऑफिस वीकली. दर आठवड्याला सरिता ऑफिसला भेट देते. दर आठवड्याला वीकली. एव्हरी वीकली म्हणा वीकली. आठवड्यातून एकदा वीकली म्हणजे आठवड्यातून एकदा. वीकली सरिता विजिट द ऑफिस. सरिता ऑफिसला भेट देते. निगेटिव्ह,
Sarita does not visit the office weekly. Interrogative, does Sarita visit the office weekly? Interrogative negative, does Sarita not visit the office weekly? Question mark. Last, my granny gives me candy monthly. माझी आजी मला महिन्यातून एकदा, मंथली मंथली देते म्हणजे महिन्यातून एकदाच देते. आलं लक्षात? रोज नाही देत, नाहीतर काय होऊन जाईल, दात खराब. माय ग्रॅनी गिव्स मी कॅन्डी मंथली. माझी आजी मला महिन्यातून एकदा कॅन्डी देते, गोळी देते. चॉकलेट म्हणा, गोळी म्हणा, देते, खाऊ देते. माय ग्रॅनी गिव्स मी कॅन्डी मंथली. माझी आजी मला महिन्यातून एकदा खाऊ देते, कॅन्डी देते. माय ग्रॅनी एक वचनी आहे. माय ग्रॅनी डज नॉट गिव्ह मी कॅन्डी मंथली. आता इंट्रोगेटिव्ह, डज माय ग्रॅनी गिव्ह मी कॅन्डी मंथली? क्वेश्चन मार्क. डज माय ग्रॅनी नॉट गिव्ह मी कॅन्डी मंथली? क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण सर्वचे सर्व एकवचनी कर्ते घेतले. सब्जेक्ट, प्रोनाउन कोणते आहे? ही, शी, इट पैकी आहे, किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत. जसं वामन आहे, सरिता आहे, माय ग्रॅनी आहे. तर अशा वेळेस क्रियापदाला काय लागतो? यस किंवा ईएस लागतो. आणि सपोर्टिंग वर्ब आपण काय घेतो? वर्ब कोणतं घेतो? हेल्पिंग वर्ब कोणतं घेतो? डज घेतो. अदरवाइज डू घेतो. बरोबर आहे? परत एकदा, ही अटेंड द क्लास रेग्युलरली. तो नियमितपणे क्लासला उपस्थित राहतो. शी वेट्स फॉर द बस डेली. ती दररोज बसची वाट पाहते. वामन ऑपरेट्स द मशीन प्रॉपरली. वामन मशीन योग्य पद्धतीने हाताळतो. मशीन म्हणजे यंत्र. सरिता विजिट्स द ऑफिस वीकली. सरिता आठवड्यातून एकदा ऑफिसला भेट देते. माय ग्रॅनी गिव्स मी कॅन्डी मंथली. माझी आजी मला महिन्यातून एकदा खाऊ देते, कॅन्डी देते. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके. ग्रामर चांगले राहील तर मार्क्स चांगले मिळतील. मार्क्स चांगले मिळतील तर पॅरेंट्स आनंदी होतील. म्हणून रेग्युलर ग्रामरचा अभ्यास करा. मी तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन पण शिकवत आहे आणि तुमच्याकडनं प्रॅक्टिस पण करून घेत आहे. तेव्हा माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच येणार आहे नवा व्हिडिओ घेऊन तुमच्याकरिता. तुम्हाला इंग्रजी लिहिताही आला पाहिजे आणि बोलताही आला पाहिजे आणि समोरचा व्यक्ती काय म्हणतोय हे समजताही आलं पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.